नेर पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड, 2 जणांना अटक, 80,000चा मुद्देमाल जप्त। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अंजंती व झोंबाटी या 2 गावात 3 ठिकाणी नेर पोलिसांनी धाड टाकत 2 गावठी दारू विक्रेत्यांना अटक करून 80,000चा ऐवज जप्त केला। नेर पोलिसांनी आज अंजंती शेतशिवारात नदी शेजारी दारू गाळताना शेषराव कनिराम राठोड वय 65 यांना अटक केले। त्याच्याकडून 830 लिटर सडवा मोहमाची किंमत 81,500 व 25 लिटर गावठी दारू किंमत 1250 एकूण 42,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। तसेच तालुक्यातील झोंबाटी येथे धाड टाकून पोलिसांनी अंकु पंढरीलाल राठोड वय 60 वर्ष याच्याकडून 12,000चा मुद्देमाल, तर मंदा प्यास पवार वय 50 वर्ष यांच्याकडून 25,250 रुपयांची गावठी दारू व ऐवज जप्त केला। या संपूर्ण कारवाई 80,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय। यात 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात जमादार सचिन डहाके करतायत। मी मागील 20 दिवसापासून आमचे ठाणेदार श्री बाळासाहेब नाईक सर यांच्या आदेशाने मोजर बीटचा पदभार घेतला आहे। त्यामध्ये अवैध धंदे जे आहे त्याबाबत मला नष्ट करण्याचे निर्देश साहेबाकडून मिळाले होते। त्या अनुषंगाने मी आतापर्यंत 20 दिवसामध्ये जवळपास 12 ते 14 केसेस केलेल्या असून ह्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू नष्ट केली असून यामध्ये भरपूर अवैध दारू व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे। येणारी युवा पिढी जी आहे ही व्यसनाच्या आहारी जात असून यामध्ये पुन्हा व्यसनाधीन होऊन आपल्या जे सामाजिक दृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी माझी कारवाई यानंतर पुन्हा चालू राहील। यामध्ये सर्वस्व माझ्या पाठीमागे आमचे ठाणेदार श्री बाळासाहेब नाईक यांचा हस्तक्षेप आहे। लोकनायक न्यूज करता निलेश वंजारी, नेर जिल्हा यवतमाळ। लोकनायक न्यूज।